याच्यामध्ये अंतरंग होणं जेव्हा त्या वृत्तीचं परमात्म्यासोबत होते. गाईचं दूध काढल्यानंतर हातामध्ये त्या दुधाचे पातेले होते. अक्रूरजी दिसले. अक्रूरजी आणि काय वैशिष्ट्य वर्णन करतात भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करत असताना सांगतात. गाईचं दूध काढत असताना काही दुधाचे थेंब भगवान कृष्ण परमात्म्याच्या सुंदर सावळ्या वर्णावर गालावरती पडलेले होते. ते मोत्यासारखे दिसत होते आणि त्यावेळेस सूर्य मावळत होता. केसरी छटा निर्माण झाली होती आणि भगवान परमात्म्याचं ते अलौकिक तेज सौंदर्य पाहून अक्रूरजी त्या ठिकाणी मंत्रमुग्ध झाले. भगवंताचं ते स्वरूप पाहिलं, समाधीच लागली. भगवंताने विचारलं, काका आपण कसं काय येणं केलं? त्यांनी इत्थंभूत माहिती सांगितली. अशा पद्धतीने एका मल्लयुद्धाचं आणि धनुष्य यज्ञाचं आयोजन मथुरेमध्ये करण्यात आलं. त्याकरता आमंत्रण घेऊन मी इथं आलो. त्यावेळेस अक्रूरजी बसले. त्यांना दुधाचे ग्लास देण्यात आले आणि तो अक्रूरजीचा रथ पाहून त्या गवळणी भगवान परमात्म्याला पाहण्याकरता येत होत्या. त्या गवळणी विचारतात, गवळण म्हणती ये यशोदेला कोठे गे सावळा. स्वरूपाचा आहे. वेळेची मर्यादा लक्षात घेऊन आपल्याला आणखी पुढे बहुत करणे आहे. एक लक्षात ठेवायचं, संयोगो विप्रयोगांतः. संयोग हा वियोग पर्यवसायी असतो. संयोग झाला म्हणजे कधीतरी वियोग होणार आहे. हे शास्त्र चिंतन आहे, हे तत्व आहे. संयोग झाला, वियोग होणार आहे. आपण या लोकांसोबत या जन्मात कुठेतरी संयोग झाला म्हणजे याच्या सोबत एक दिवस. पण मनुष्य संयोगाकरता आतुरलेला आहे. पण वियोगाचं साध्य कोणाला जमत नाही. हे कठीण आहे. वियोग नाही आवडत माणसा. त्यावेळेस भगवान कृष्ण परमात्मा निघाल्यानंतर त्या ठिकाणी मथुरेमध्ये पोहोचल्यानंतर प्रसंग असा निर्माण झाला. त्या ठिकाणी संध्याकाळी नगर पाहण्याकरता निघाले. धोबी दिसला. त्या धोब्याला वस्त्र मागितली. वस्त्र मागितल्यानंतर तो धोबी म्हणायला लागला, मला वस्त्र मी तुम्हाला काय देणार? तुम्ही गवळ्याची मुलं आहात, तुम्हाला काय वस्त्राची आवश्यकता रे? भगवान कृष्ण परमात्म्याने त्याचा वध केला. कारण कर्माचा हिशोब चुकता करायचा होता. राम जन्मातील त्याचा हिशोब बाकी होता, तो हिशोब पूर्ण केला. तो शिंपी भेटला, शिंप्याकडून वस्त्र घेतली. सुदामा माळी भेटला, त्यांच्याकडून फुलाचे हार घेतले. कुब्जा दासीचा उद्धार केला आणि भगवान कृष्ण परमात्मा त्यामध्ये भीती निर्माण झाली आणि त्याला सगळ्याकडे भगवान कृष्ण परमात्म्याचं दर्शन व्हायला लागलं. ध्यास लागला. याला म्हणतात विरोधी भक्तीचा ध्यास. गोविंद गोविंद मना लागली या छंद लागला होता ना कंसाच्या. त्याला जिकडे पाहे तिकडे तू दिससी नयना, अशी स्थिती झाली. आणि परिणाम त्याने सांगितलं, कुवलिया पीड नावाचा हत्ती आहे, त्याला मदिरा प्राशन करायला लावा. आणि माहुताला सांगितलं, ज्यावेळेस हे दोन बालक मल्लयुद्धीच्या ठिकाणी प्रवेश करतील त्या ठिकाणी या दोन बालकावर तो उन्मत्त झालेला हत्ती सोडून द्या आणि या दोन बालकांचे प्राण हरण करा. त्यावेळेस भगवान कृष्ण परमात्मा आणि बलराम दादा त्या मल्लयुद्धाच्या ठिकाणी येत असताना तो माहूत, त्या माहुताने तो कुवलियापीड नावाचा हत्ती त्यांच्यावर सोडला. भगवान कृष्ण परमात्म्याने तो हत्ती गरागरा फिरून त्याला आपटलं आणि त्याचा वध केला. आणि वध केल्यानंतर त्यांचे जे हस्तिदंत होते ते आपल्या खांद्यावर घेतले आणि त्याच पद्धतीने त्या मल्लयुद्धाच्या ठिकाणी प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत युद्ध झालं. जो चाणूर नावाचा दैत्य होता त्याच्यासोबत भगवान कृष्ण परमात्म्याचं युद्ध झालं. मुष्टिक जो होता त्याच्यासोबत बलराम दादाचं युद्ध झालं. आणि यांचा वध भगवान कृष्ण परमात्माने बलराम दादाने केला. पुढे वर्णन करत असताना
तो कूट नावाचा दैत्य होता, त्याचा बलराम दादांनी वध केला. शल जो होता त्या शलाला भगवान कृष्ण परमात्म्याने त्याचा वध केला, त्याचं मस्तक उडवलं, तो शलाला उभं चिरलं. अशा प्रकारे त्यावेळेस कंस आपल्या सिंहासनावर बसला होता. कंस म्हणायला लागला, या गवळ्यांच्या पोरांना जिवंत सोडू नका, यांचे तात्काळ प्राण हरण करा. भगवान कृष्ण परमात्म्याने त्याच्या सिंहासनावर उडी मारली, नारळ घेतला हातामध्ये. उडी मारल्यानंतर त्या कंसाला खाली ओढलं आणि खाली ओढल्यानंतर त्याच्या छातीवर बसले भगवान कृष्ण परमात्मा. आणि कृष्ण परमात्मा छातीवर बसल्यानंतर दशिंत राहू द्या, बसा. भगवान कृष्ण परमात्म्याने एका मुष्टी प्रहारामध्ये त्याचा वध केला. अशा पद्धतीने कंसाचा काय झाला, वध झालेला आहे. आणि कंसाचा वध केल्यानंतर भगवान कृष्ण